हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. ड्रायव्हर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं बरं? अर्थात कोणीतरी पुरुष. साधं कोपऱ्यावर जरी जायचं असेल तर पुरुष माणूस गाडी चालवणार. लांबचा प्रवास असेल तर कार चालवणारा सुद्धा घरातला पुरुषच असतो. बायकांना अगदीच ड्रायव्हिंगची आवड असेल तर कमी गर्दी असेल तिथे चालव असं अगदी सहज सांगितलं जातं. अवजड ट्रक किंवा बस यांचे ड्रायव्हर कोणी स्त्री असेल याचा कोणी विचारसुद्धा केला नसेल, हो ना? पण कठुआ बसवली जिल्ह्यातील सांधर गावच्या पूजादेवी यांनी हा समज आता सगळ्यांचा दूर केला आहे. पूजादेवी ह्या जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला बस चालक ठरल्या आहेत. त्यांनी 24 डिसेंबरला म्हणजे नुकतंच कठुआ ते जम्मू हा 85 किलोमीटरचा प्रवास बस चालवून यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हा रस्ता पहाडी वळणाचा आहे. प्रवासी भरलेली बस चालवत घेऊन जाणं हे अगदी जबाबदारीचं काम आहे. पूजादेवीने हे सिद्ध केलंय. या क्षेत्रातही स्त्रिया स्वतःला सिद्ध करू शकतात. आता कोण आहे ही पूजादेवी? पूजादेवी सांधर या अतिशय छोट्याशा गावातनं आली आहे. त्यांनी वयाची 30 ओलांडली आणि 2 मुलांच्या त्या आई आहेत. लहानपणापासून त्यांना गाड्या चालवण्याचं वेड होतं, परंतु कुटुंबाचा विरोध होता. त्यांची प्रबळ इच्छा त्यांना शांत बसू देईना. ड्रायव्हिंग शिकण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा टॅक्सी शिकल्या. स्टेअरिंगवर हात बसल्यानंतर त्यांना आत्मविश्वास आला आणि मग त्यांनी अवजड वाहने चालवण्याचा निर्धार केला. पण त्यालाही कडाडून विरोध झाला. बस आणि ट्रक कधी कोणी स्त्री चालवताना पाहिलंय का असं म्हणून त्यांना हिणावलं सुद्धा. पण म्हणतात ना, स्वप्नांना तीव्र इच्छेचं बळ असलं तर आपोआप पंख मिळतातच. अगदी तसंच झालं. त्यांना जम्मूमध्ये ट्रक चालवायला मिळाला. त्या दिवशी त्या खूप आनंदात होत्या. त्यांना असं ट्रक चालवताना पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. एका स्थानिक बस ट्रान्सपोर्टरनं त्यांचं सफाईदार ड्रायव्हिंग बघून त्यांना बस चालवण्याची संधी दिली. त्यांचं हेच स्वप्न होतं, अखेर पूर्ण झालं. आता बस चालक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख देताना त्यांना अभिमान वाटतो. इतर बस चालकांनी सुद्धा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. हे त्यांच्यासाठी प्रोत्साहन देणारं ठरलं. घरच्यांचा विरोध हळूहळू मावळू लागला. दंगल या चित्रपटातल्या महिला कुस्तीगीर तिने पाहिली होती. फोगट बहिणींची जिद्द पाहून नंतर अनेक मुली या क्षेत्रात येत आहेत. जम्मूच्या पहिल्या बस चालक पूजादेवी यांनीही पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र निवडून मुसंडी मारली आहे. अशा या जिद्दीला मनापासून सलाम. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.